नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एल्बो स्लीव्स कटिंग दाखवणार आहे। तर एकदम छोट्या साईजची एल्बो स्लीव्स कशी कटिंग करायची हे अगदी सविस्तरपणे पाहूया। तर इथे हा जो ब्लाऊज आहे तो 30 साईजचा आहे, म्हणजे 30 साईज। तर याच्या बाहीचं माप आज आपण घेऊया। एकदम परफेक्ट असा हा डायग्राम असणार आहे। तुमची बाही अजिबात कधीही चुकणार नाही आणि कॅपफाईट सुद्धा आपोआप तयार होईल। तर पहा, कॅपफाईट आपोआप तयार करण्यासाठी कशा पद्धतीने आपण मोजमाप करायचं आहे हे सांगणार आहे। बाहीची उंची पाहूया। बाही कटिंग करण्यासाठी आपल्याला कोणकोणती मापे लागतात? बाहीची उंची, दंडघेर आणि मुंडाघेर हे 3 मापे लागतात। त्यातच आता आपलं कॅपफाईटचं सुद्धा माप निघणार आहे। कॅपफाईटचं सुद्धा माप आपलं निघणार आहे, म्हणजे तुम्हाला कॅपफाईट किती घ्यायचं याचं टेन्शनच राहणार नाही। इथे बाही घेऊया। पहा, हे शोल्डर जे आहे ते एकदम व्यवस्थित असं पकडायचं, बाहीचा सेंटर इथं करायचं। इथे जे फिटिंग केलेलं आहे ते असं एकदम एकावरती एक आलं पाहिजे, या पद्धतीनं ठेवून अशी पसरवून घ्यायची बाही। आणि इथे बाहीची उंची मोजायची। बाही किती आहे पहा, 9 इंच। तर मी इथं 9 इंच बाही लिहून घेते। लगेचच मुंडाघेर सुद्धा आपण मोजून घेऊ। त्यासाठी पाठीमागच्या बाजूने आपल्याला मुंडाघेर मोजायचा आहे। हा मुंड्याचा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित आहे असा ठेवायचा आणि इथून हा मुंडाघेर असा मोजायचा आहे। किती आलेला आहे पहा, 7 इंच। मुंडाघेर आपला 7 इंच आलेला आहे। अजून एकदा याच पद्धतीने मोजूया। पहा, परफेक्ट 7 इंच हा मुंडाघेर आलेला आहे। आता बाहीचा आपल्याला दंडघेर मोजायचा आहे। तर दंडघेर नेहमी मी काय करते, इथून हे जे ब्लाऊजची बाही आहे अशी उलटी करायची, म्हणजे ही उलटी जी बाजू आहे ती घ्यायची आणि इथून हा दंडघेर किती आहे हे पाहायचं। तर मी हे व्यवस्थित पसरवून घेतलं। पहा, 4 इंच दंडघेर आहे इथे। तर इथे मी हे 4 इंच लिहून घेणार आहे। आता कॅपफाईट आपोआप कशी निघेल, तर हा ब्लाऊज उलटा करायचा आणि बाहेरच्या बाजूने म्हणजे ही आपली सरळ बाजू आहे, तर इथे हे माप नाही मोजायचं। पहा, कधीही तुम्ही हे माप मोजायचं नाही सरळ बाजूने, कारण आतमध्ये फिटिंग केलेलं असतं। पहा, या पद्धतीने, आणि जेवढं आपण आतमध्ये फिटिंग करतो ते अंतर जास्त भरतं आणि हे अंतर कमी भरतं। त्यासाठी आपल्याला ब्लाऊज जो आहे तो अशा पद्धतीने उलटा करायचा आहे आणि इथे हे जे शिलाई मार्जिन आहे ते सोडून, बाहीची उंची आपण कुठून मोजलेली, इथलं शिलाई मार्जिन आतमध्ये सोडून आपण पूर्ण बाही मोजलेली होती। तर इथे सुद्धा हे मार्जिन जे आहे ते सोडूनच आपल्याला हे जे अंतर किती येतं हे पाहायचंय। तर मी इथून पहा, हे इथं जी शिलाई मारलेली आहे इथून हे मी अंतर घेतेय आणि किती येतं हे पाहते। तर बरोबर 6 इंच आलेलं आहे। तर ही 9 इंच बाहीची उंची आहे, त्यातून मी जर 6 इंच मायनस केलं तर किती राहते पहा, 3 इंच। म्हणजे या बाहीची कॅपफाईट 3 इंच घेतलेली आहे। जशी आहे तशीच आपण 3 इंच कॅपफाईट घेणार आहे। आपली 3 इंच कॅपफाईट आलेली आहे। लक्षात घ्या, ब्लाऊज उलटा करायचा। जर तुम्ही उलटा नाही केला तर इथून हे माप येईल। पहा, तर हे किती भरते पहा, 5.75 इंच भरते। यासाठी हे जास्त माप भरतं। आतमध्ये जसं आपली शिलाई जाईल ना तसं हे अंतर जास्त भरतं। त्यासाठी तुम्ही सरळ बाजूने कधीही मोजू नका, इकडून कधीही मोजू नका। पहा, परफेक्ट 5.75 इंच आहे। या बाजूने मोजायचं नाही, ब्लाऊज नेहमी उलटा करायचा आणि जी इथं शिलाई मारलेली आहे इथून हे अंतर मोजायचं। पहा, 6 इंच आहे। तर जी उंची आपल्या बाहीची आहे त्यातून हे मायनस करायचं, जे काही राहील ते आपली कॅपफाईट असणार आहे। तर 3 इंच आपली बरोबर कॅपफाईट निघलेली आहे। तर एकदम सोपं असं करून दाखवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या ब्लाऊजमध्ये म्हणजे कोणत्या साईजमध्ये किती कॅपफाईट घ्यायची आहे याचं टेन्शनच नाही। पहा, आता इथे उंची घ्यायची आहे आपल्याला बाहीची। अस्तरची बाही कटिंग करताना आपण नेहमी 1 इंच प्लस करतो आणि साधी बाही कटिंग करताना 1.5 इंच प्लस करतो। तर बाहीची उंची आहे 9 इंच, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं 10 इंच। इथे सुद्धा या पद्धतीने मी 10 इंचावरती एक पॉइंट दिला।
इथे उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आता कॅप हाईट आपली जी आलेली आहे 3 इंच, ती या इथे मी घेणार आहे. 3 इंच घ्यायचं. तीन इंच घेतल्यानंतर आता आपल्याला मुंडा घेर टाकायचा आहे, जो होता 7 इंच. तर इथून मी 7 इंच या लाईनवरती, जी कॅप हाईटची लाईन आहे त्यावरती 7 इंच मार्किंग करून घेतलं आणि एक तिरकी लाईन ओढून घेतली. आता इथे 1.5 इंचच घ्यायचं आपण. इथे 1.5 इंच, इथे 1.5 इंच आणि इथे हे 1.5 इंच, असे 4 भाग करून घ्यायचे. पहा, 1 2 3 आणि 4. जर तुम्हाला या पद्धतीने 1.5 इंच घ्यायचं नसेल तर तुम्ही समसमान 4 भाग करू शकता. इथे बाहीला आकार देण्यासाठी मी 1 इंच घेतलेला आहे. बाहीची उंची 9 + 1 10 आणि इथून जी कॅप हाईट घेतली आपण इथपर्यंत ती घेतलेली आहे 3 इंच. बाहीला आकार देण्यासाठी इथून घेतलं मी अर्धा, इथेही अर्धा इंच आणि इथेही अर्धा इंच. आता जसे आपण नेहमीप्रमाणे आकार देतो त्याप्रमाणे आकार द्यायचे. हे 1 इंच ते अर्धा इंचावरती आले, सेंटरवरती आकार हा आणला आणि इथून हे असं. हे कुठले कुठले पॉईंट मिळवले मी तुम्ही लक्षात घ्या. आता इथे एक पाव इंचावरती पॉईंट द्यायचा. या 1 इंचापासूनच पहा पुढे मी इकडे आकार घेतला, या 3ऱ्या नंबरच्या पॉईंटवरती आणला आणि या पद्धतीने आकार दिला. एकदम सोपी पद्धत आहे आकार देण्याची, अवघड नाही. दंडघेर 4 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे सुद्धा हे 1.5 इंच मार्जिन, इथे हे 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. दंडघेर 4 घेतलेला आहे आणि 1.5 इंच मार्जिन घेतलं. हे जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर या पद्धतीने हे डाऊन करायचं. तर कॅप हाईट सुद्धा आपली आपोआप तयार झाली. तर अगदी सविस्तर असं मी इथं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. हे जे आकार आहेत या पद्धतीने दिले की हे जे आतल्या आत आकार होतात ते आपोआप तयार होतात हे पॉईंट घेतल्यामुळे. त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये घोळ येत नाही. परत कॅप हाईट आपली परफेक्ट आली, त्यामुळे तुमच्या इथे सुद्धा घोळ येणार नाही. हा आतल्या आत आकार तयार झाल्यामुळे इथे सुद्धा घोळ येत नाही. कधीही तुम्ही आकार देताना एक अंदाजे असे आकार नाही द्यायचे. यामुळे एक्स्ट्रा कपडा राहतो आणि बाहीमध्ये घोळ यायला सुरुवात होते. त्यासाठी मी नेहमी तुम्हाला मुंडा घेर मोजून कटिंग कसं करायचं असतं हे दाखवते. प्लस यामध्ये मी बाहीला आकार देण्याची परफेक्ट पद्धतसुद्धा सांगते. इथे डाऊन करायला सांगते. अगदी परफेक्ट अशी हे बाहीचं कटिंग आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.